नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या आपल्या या रिव्हिजन सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या रिव्हिजनच्या लेक्चरकडे जाण्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी मला तुम्हाला द्यायची आहे की आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीद्वारे आपण 2025 साली लागू झालेल्या 2025 सालापासून लागू होणाऱ्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसारची इंटिग्रेटेड बॅच सुरू करत आहोत। ही एमपीएससी ची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसारची इंटिग्रेटेड बॅच आपली 17 जून पासून सुरू होणार आहे। 17 जून रोजी आपली इंग्लिश मीडियमची सेपरेट, मराठी मीडियमची सेपरेट बॅच सुरू होणार आहे। मराठी मीडियमची बॅच आपली ही 17 जूनला सुरू होईल संध्याकाळी 5 ते 7 या कालावधीत। सुरुवातीचे काही दिवस तिचे लेक्चर 5 ते 7 असेल, नंतर हे लेक्चर्स 3 ते 7 असे 4 तास असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पर्स्पेक्टिव्ह अकॅडमी तर्फे आपल्याला या बॅच मध्ये 1.5 वर्षाच्या कालावधीत, लक्षात घ्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचा पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा सर्व टप्प्यांचा अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीचे जे काही तज्ञ फॅकल्टीज आहेत ते सर्व फॅकल्टी हे यूपीएससी ची परीक्षा दिलेले आणि यूपीएससी ला गेली 10 पेक्षा जास्त वर्ष शिकवलेले प्राध्यापक आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या इंटिग्रेटेड बॅचचा निश्चित फायदा होईल। या इंटिग्रेटेड बॅचची पहिल्या आठवड्यातील लेक्चर्स ही आपण डेमो लेक्चर्स ठेवलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे शिक्षक त्या विषयाची ओळख करून देतील। सो विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर नाव नोंदणी करा आणि आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचला ऍडमिशन घ्या। थँक्यू। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हवामानाचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट येते पाऊस। जो काही पाऊस आपल्याला प्राप्त होतो तो पाऊस किती आहे, कुठे आहे, कसा आहे, कोणत्या प्रक्रियेमुळे प्राप्त होतो हे आपल्याला अभ्यासणे गरजेचं आहे। या पावसाच्या आकडेवारी संदर्भात आणि पावसाच्या प्रकारासंदर्भात वारंवार प्रश्न विचारले जातात। त्याचा आपण एक झटकन आढावा घेऊया भारतासंदर्भात। ज्या वेळेस आपण भारतातील पर्जन्याचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला भारतामध्ये सरासरी वार्षिक पर्जन्य किती आढळतं? 118 सेंटीमीटर। आता प्रत्येक पुस्तकात हा आकडा 1-2 सेंटीमीटरने कमी जास्त होऊ शकतो, पण दिस इज द स्टँडर्ड फिगर 118 सेंटीमीटर्स। हा पाऊस कोणत्या ऋतूत कुठं प्राप्त होतो ते नीट लक्षात घ्या। तुम्ही म्हणाल की सर फक्त जून ते सप्टेंबर मध्ये आपल्याकडे पाऊस पडतो। मान्य आहे, जून ते सप्टेंबर म्हणजे नैऋत्य मान्सूनचा कालावधी। या कालावधीमध्ये भारतामध्ये सर्वाधिक म्हणजे वर्षभरामध्ये जो काही पाऊस प्राप्त होतोय त्यापैकी 95% पाऊस आपल्याला प्राप्त होतो। नीट लक्षात घ्या, नैऋत्य मान्सून ऋतू जून ते सप्टेंबर सर्वाधिक पर्जन्य आपल्याला प्राप्त होतोय। आपल्या वर्षभरातील पर्जन्यापैकी सर्वात जास्त पर्जन्य या कालावधीत प्राप्त होतंय आणि ते संपूर्ण भारतात कमी अधिक प्रमाणात प्राप्त होत असतं। त्यानंतर लक्षात घ्या, दुसरा ऋतू ईशान्य मान्सून ऋतू, ज्याला आपण परतीचा मान्सून म्हणतो, त्याचा कालावधी आहे सप्टेंबर ते डिसेंबर। या कालावधीमध्ये पाऊस प्राप्त होतो, पण फक्त फार अल्प प्रदेशास प्राप्त होतो। कोणत्या प्रदेशास? तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशचा जो किनारी भाग आहे त्यांना मध्यम प्रमाणात पर्जन्य प्राप्त होतं। इथे होतं काय ते नीट लक्षात घ्या। ज्या वेळेस तुम्ही परतीच्या मान्सूनचा विचार करता त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की हे वारे जमिनीवरून समुद्राकडे माघारी फिरतायत, त्यामुळे यांच्याकडे पाऊस देण्या इतपत बाष्प नाही। परतीच्या मान्सूनकडे पाऊस देण्या इतपत बाष्प नाही, पण त्याची ही शाखा लक्षात घ्या, ही आता समुद्रावरून चालली आणि आता ही इथे जमिनीवर प्रवेश करते। त्यामुळे हा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा भाग, हा आला आंध्र प्रदेशचा भाग, एपी फॉर आंध्र प्रदेश, टीएन फॉर तामिळनाडू। सो ही शाखा जी आहे कोणाची? ईशान्य मान्सून किंवा परतीच्या मान्सूनची, ती फक्त पाऊस देणार आहे। या कालावधीमध्ये भारतात इतरत्र ठिकाणी कधी कधी थोडाफार पाऊस पडतो, तो तिथल्या स्थानिक परिस्थितीमुळे पडत असतो। त्यानंतर पुढचा ऋतू लक्षात घ्या, हिवाळा। हिवाळ्यात पाऊस पडतो का? डिसेंबर ते मार्च दरम्यान यस पडतो। अत्यल्प पर्जन्य असतं ते कशामुळे होतंय? तर ते वायव्य भारत म्हणजे पंजाब हरियाणामध्ये पश्चिमी विक्षोभ, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस या घटनेमुळे होतं। त्याला आपण सेपरेटली बघणार आहोत। पश्चिमी विक्षोभ हे एक समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त आहे की जे पंजाब हरियाणाला अल्प प्रमाणात पाऊस देतं हिवाळ्यामध्ये। हा पाऊस हिवाळ्यात लागवड केलेल्या गव्हाला अतिशय उपयुक्त ठरतो।
त्यानंतर शेवटचा ऋतू आहे उन्हाळा, मार्च ते जून. या कालावधीमध्ये आपल्याला वर्षभरातील सर्वात कमी म्हणजे फक्त वर्षभरात प्राप्त होणाऱ्या एकूण पावसापैकी फक्त 1% पाऊस प्राप्त झालेला दिसून येतो. हा पाऊस कशामुळे प्राप्त होणार आहे, तर तो प्रामुख्याने समुद्रावर निर्माण होणारे चक्रीवादळ, ज्याला आपण भूगोलाच्या भाषेत संबोधतोय, उष्णकटिबंधीय आवर्तांमुळे हा पाऊस प्राप्त होतो. आणि तो प्रामुख्याने किनारी प्रदेशालाच आणि त्यातल्या त्यात पूर्व किनारी प्रदेशाला मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकतो. सो चारही ऋतूंमध्ये भारतात कुठं ना कुठे थोडं फार का होईना पाऊस पडतो, पण सर्वाधिक पाऊस कोणत्या ऋतूत पडणार आहे, नैऋत्य मान्सून ऋतूमध्ये.